चला बघू आपण आता काय शिकणार आहे. बघा आपल्याला आज काय शिकायचं आहे. कॅन, कुड, मे फॉर रिक्वेस्ट साठी शिकायचं आहे. कॅन, कुड, मे मध्ये रिक्वेस्ट कशी करायची. एखादा आपण रिक्वेस्ट करतो ना. रिक्वेस्टचा अर्थ काय होतो मराठीमध्ये? विनंती आहे का नाही. जेव्हा आपण कोणाला विनंती करतो, रिक्वेस्ट करतो, तेव्हा आपण कायचा वापर करतो? कॅन, कुड आणि मे चा वापर करतो. या तीन गोष्टीचा आपण वापर करतो. आता बघा मॉडेल ऑफ मध्ये काय सांगितलं खाली चेक करा आपण. कॅन आपली कशी आहे? साधी विनंती आहे. म्हणजे सहज आपली दिलंय, सिम्बॉल दिलाय. काय? पॉलिटनेस. ओके. पोलाइटनेस, सॉरी. पोलाइटनेसचा सिम्बॉल दिला इथं. काय सिम्बॉल आहे? तर कॅन साधी विनंतीसाठी. नम्र, पॉलिटनेसचा अर्थ नम्र, साधा नम्रपणे. फुल नम्र विनंती कशी आहे? थोडीशी बेटर याच्यापेक्षा. सर आणि जेव्हा आपण मे म्हणतो तेव्हा आपण काय यूज करतो? खूप नम्र. म्हणजे काय? या तीन स्माइलीचा मिनिंग काय आहे? सर याच्यात जास्त नंबर आहे. है ना. पॉलिटनेसचा अर्थ कोणाला काय अडचण होती का? सर हा बोला ना. सर मला स्क्रीन दिसत नाहीये. सृष्टी का तू? नाही, चव्हाण बोलते. बरोबर, ठीक आहे. बघ आता दिसते का मला सांगा. सर्वांना स्क्रीन दिसते का रे? आता दिसते का ग? नाही. थोडा वेट कर. एखाद्यास काय होतं ते तुझी नेटची स्पीड कमी असत, त्याने पण होतं एखाद्या वेळेस. ठीक आहे, तू रेकॉर्डिंग बघू शकते ना मी नंतर. परत जॉईन करू सर? एकदा परत जॉईन करू का? आता सगळं परत जॉईन कर, मी प्ले करून. होतं एखाद्या वेळेस नेटच्या स्पीड मुळे. एक 2 मिनिटं वेट करू बघता. चॅट मध्ये यस टाईप करा, दिसत असत जसं. दिसतील. आता दिसते का स्क्रीन तुला? हो सर, दिसती. ठीक आहे. आणि जर बाय चान्स काय झालंच तर रेकॉर्डिंग बघून घ्यायची पुन्हा एकदा रिटर्न, बरं का. मी तसं व्हॉट्सअपवर टाकत हो. असतो. ठीक. हा. बघा लक्ष द्या, पुन्हा स्टार्ट करतोय मी. काय शिकतोय आपण आज स्पोकन इंग्लिश मध्ये? तीन गोष्टी शिकतोय. कॅन, कुड, मेचा वापर शिकतोय आपण कसा करायचा रिक्वेस्ट साठी. कारण रिक्वेस्ट फार महत्वाची आहे का नाही. कोणतीही भाषा शिकते वेळेस आपल्याला रिक्वेस्ट करता आली पाहिजे समोरच्याला. रिक्वेस्ट शिवाय म्हणजे कोणत्याही भाषेचा जो काय मेन जो गुण आहे आपला, तो कोणता आहे? रिक्वेस्ट. तर त्याच्यासाठी आपण तीन वर्ड वापरतो. कॅन, कुड, मे वापरतो. हे आपला पहिला वर्ड कोणता आहे? कॅन आहे आपला. सेकंड वर्ड कोणता आहे? आपला कुड आहे. आणि थर्ड नंबर कोणता आहे? आपला मे. कुड, कॅन, मे. आता कॅनने जर रिक्वेस्ट जर केली ती साधी विनंती असते आपली, साधी विनंती. समजा कॅन यू गिव्ह मी वॉटर प्लीज, ही झाली साधी विनंती. जर तुमच्या लेवलची जर असेल तर तुम्ही कॅन वापरू शकता. जसं समजा एज लेवल, जसं समजा तुम्ही 10th ला आहे किंवा 12th ला आहे, तुमची लेवल काय आहे, तुमच्या मित्रामध्ये मैत्रिणीमध्ये तुम्ही कॅन वापरू शकता. पण आता समजून घ्या, भरपूर मुलं काय करतात आजकाल, इंग्लिश मिडियमची मुलं कॅन वापरतात. कॅन आय कम सर, कॅन आय गो टू टॉयलेट. हे झालं थोडंसं उद्धट भाषा, साधी विनंती झाली. इंग्रजीमध्ये याला थोडं आपण उद्धट भाषा म्हणा. तर कधी पण टीचर लोकांना, मोठ्या लोकांना कॅन शब्द वापरायचा नाही. कुड नम्र विनंतीसाठी वापरायचा. कुड यू प्लीज गिव्ह मी वॉटर, थोडस आपल्यापेक्षा मोठा असेल तर. आणि मे हा जास्त नम्र होऊन जा, औपचारिक, खूप नम्र. म्हणजे याच्यावरून कळतं की समोरचा व्यक्ती कसा बोलतोय. ओके, हे लक्षात ठेवा. आता इथपर्यंत कळलं का सांगा मला. कन्सेप्ट टाईप करा, कळलं असेल तर. हे पोलाइटनेस आहे. पोलाइटनेसचा अर्थ जास्त नम्र. पोलाइटनेस नम्रपणासाठी वापरायचे. नम्र वर्ड दिले आपल्याला. नम्र कळतं ना. असं कोणी नम्र कळत नाही कोणाला.
चला बघू आता आपण खाली पहिले कॅन बघू. कॅन मध्ये कशी विनंती करतो आपण, कशी रिक्वेस्ट करतो इनफॉर्मल मध्ये. बघा कॅन मध्ये काय आपल्याला इनफॉर्मल रिक्वेस्ट. आता हिचं स्ट्रक्चर काय बघा, कॅन आहे इथं सब्जेक्ट V1 प्लस ऑब्जेक्ट, हे स्ट्रक्चर आहे. म्हणजे ह्या रचनेमध्ये आपला सेंटेन्स बनवायचे कॅन मध्ये. तशी तर बघा, कॅन यू हेल्प मी. आता इथं काय, कॅनचा अर्थ काय होतो, शकशील का. यूचा अर्थ होतो तू, हेल्प म्हणजे मदत करू, आणि मी म्हणजे मला. बघा डबल एकदा ऐका. कॅनचा अर्थ काय, शकशील का. यूचा अर्थ काय, तू. मीचा अर्थ काय, मला. आणि हेल्पचा अर्थ आहे मदत करू. तू मला मदत करू शकशील का, कॅन यू हेल्प मी. आता कोणाला म्हणशाल तुम्ही, तुमच्या लेवलची मुलं असतील त्याला म्हणायचं कॅन यू हेल्प मी. ओके, हे लक्षात ठेवा. आता नेक्स्ट खाली समजून घ्या, खाली आणखी 2-4 सेंटेन्स दिले असत. कॅन यू ओपन द डोअर, तू दरवाजा उघडशील का. कॅन यू ओपन द डोअर, तू दरवाजा उघडशील का. एकदम सिंपल आहे. हे बघा, कॅन यू कंपल्सरी वापराच तुम्हाला. इथं वरच जोडायचं, एक V1 जोडायचंय आणि पुढे ऑब्जेक्ट जोडायचं. कॅन यू ओपन द डोअर. ओके, जसे बघा, कॅन यू गिव्ह मी पेन, म्हणजे काय, तू मला पेन देशील का. गिव्हचा अर्थ होतो देणे. आता आन्सर काय पडणार आपल्याला, देत असेल तर येस म्हणायचं, येस आय कॅन. नसेल देत तर नो आय कांट, असं मिनिंग त्याचं घ्यायचं. ओके, इथपर्यंत काय अडचण विचारा मला. कळलं काय काय सांगितलं मी इथं. सिंपल आहे आपले, सिंपल रिक्वेस्ट आहे आपली. 3 पैकी एकामध्ये रिक्वेस्ट करायची, पण सहसा रिक्वेस्ट आपण मे मध्येच करायची, नाही तर कूड मध्येच करायची. कॅन मध्ये कधी रिक्वेस्ट करायची नाही इंग्लिश बोलता वेळेस. कॅन हे अनौपचारिक पकडलं जातं, त्यानं रिक्वेस्ट केली तर. आता इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिकवले जातात, मग ती कशी रिक्वेस्ट आहे, अनौपचारिक रिक्वेस्ट आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे आपल्याकडे कूड, पोलाइट रिक्वेस्ट आहे, म्हणजे फार थोडं मिड लेवलला समजून आपण असं पाहू. याचा फॉर्म्युला तसाच आहे, सब्जेक्ट सॉरी कुड, सब्जेक्ट V1 ऑब्जेक्ट. बघू आपण खाली आता याचा काय फॉर्म्युला येतो आपल्याकडे. बघा, कुड वापरलं सुरुवातीला. कुडचा मिनिंग काय इथं, कराल का. यू म्हणजे काय तुमचा अर्थ, तुम्ही. हेल्प म्हणजे काय आपला अर्थ, मदत. ओके, मी म्हणजे मला. आणि प्लीज कंपल्सरी वापरतो आपण प्लीज याच्यामध्ये, कृपया. कुड यू हेल्प मी प्लीज, कृपया तुम्ही मला मदत कराल का. आता कोणी कोणी हे सेंटेन्स बोलतं, कुड यू प्लीज म्हणते याला कोणी कोणी. हे प्लीज आहे ना, कुडची टाकतं मध्ये, कुड आणि यूच्या मध्ये, कुड यू प्लीज हेल्प मी. हे पण सेंटेन्स बरोबर आहे. आपण कसं मराठी इकडे तिकडे बोलतो थोडस, हिंदी बी थोडस मागं पुढे बोलतो, तसंच इंग्लिश मध्ये बी चालून जात. कुड यू प्लीज हेल्प मी, किंवा कुड यू हेल्प मी प्लीज, हे पण सेंटेन्स बरोबर. पण कुड सोबत नेहमी प्लीजच वापरायचं. ओके, तिथं वापरायला नाही पण सहसा प्लीजच वापरायचं. जसे तुम्ही सेंटेन्स बघा, कुड यू प्लीज यू पास द सॉल्ट, कृपया मीठ द्याल का. आपण म्हणतो ना, मला मीठ दे बाबा. मीठला आपण शॉर्टकट बोलतो, गिव्ह मी सॉल्ट. पण हे वाक्य आपल्या आपल्या ठीक आहे. प्रोफेशन लेवलला गेले तुम्हाला काय म्हणणं पण, कुड यू प्लीज पास द सॉल्ट, कृपया मीठ द्याल का. ओके, हे लक्षात ठेवा. कामाचे सेंटेन्स आहे आपले. नंतर बघा, कुड यू एक्सप्लेन मी, सॉरी आता मी तर नाही आहे. कुड यू एक्सप्लेन दिस, कृपया हे समजून सांगाल का. आता प्लीज वापरा मध्ये, कुड यू प्लीज एक्सप्लेन दिस, हे मला सांगाल का, हे समजावून सांगाल का, कृपया मला हे समजून सांगाल. पण प्लीज वापरायचं, शेवटी वापरा. हे बघा दिलेले, एक तर शेवटी वापरा, नाही तर कुडच्या मध्ये वापरा, कुड आणि यूच्या मध्ये वापरा. इथे शेवटी वापरा, शेवटी वापरू शकतो. रिप्लाय काय भेटेल आपला, यस सर्टनली म्हणजे लगेच, किंवा ऑफकोर्स नक्कीच, शुअर बी नक्कीच होत. दोघांचं मिनिंग एकच, तिघाचं मिनिंग एकच पकडा तुम्ही, यस सर्टनली ऑफकोर्स आणि शुअर. ओके, याच्यानंतर आपल्याला शिकायचंय मे. आता मे ही आपली झाली फॉर्मल रिक्वेस्ट, जसं आपण आता टीचर लोक याला रिक्वेस्ट की फॉर्मल परमिशन साठी आपण मे वापरतो. आहे का नाही, आपल्यापेक्षा जास्तच मोठे असले तर आपण मे वापरतो. आहे का नाही, जसं टीचरला म्हणतो मी आय गो टू टॉयलेट. आहे का नाही, सिंपल सेंटेन्स आहे आपलं.
स्कूलमध्ये आपण आता कंपल्सरी वापर. मे आय कम इन, नॉर्मल सेंटेन्स आहे रे. याचा फॉर्म्युला काय? मे आय घ्या किंवा वी घ्या, दोन पैकी रिक्विट असू शकता. हे दोनच शब्द जास्त वापरायचे, म्हणून मी तुम्हाला फिक्स इंग्रजी दिली, जास्त त्याला रेटायचं नाही. V1 आणि प्लस ऑब्जेक्ट. बघा, मे आय कम इन किती वेळेस म्हणतो आपण? मी आत येऊ का? बरोबर की नाही? इथे तुम्हाला प्लीज वापरायची गरज नाही. मे आय आस्क क्वेश्चन, मे आय आस्क क्वेश्चन, मी प्रश्न विचारू का? तर विचारू शकतो का? मे वुड, त्याचा अर्थ आपण काल बघितला. सॉरी, पुढचा अर्थ बघितला वेगळ्या अर्थाने. इथं रिक्वेस्टच्या अर्थाने बघतोय आपण. नंतर काय खाली? मे आय यूज युअर फोन, मी तुझा फोन वापरू वापरू का किंवा वापरू शकतो का? असं हो राहिले. ठीक आहे, आलं. ओके, असं म्हणू शकतो आपण. उत्तर रिप्लाय काय भेटेल? येस यू मे. रिक्वेस्ट विचार, रिक्वेस्ट उत्तर द्यायचं नो यू मे नॉट, असं आपण म्हणू शकतो. ओके. आता बघा खाली आपण काय घेतलं, इथं 3 स्ट्रक्चर घेतले कॅनचे, शिकलोय आपण. 3 स्ट्रक्चर खाली, सेंटेन्स पण भरपूर दिलेत मी तुम्हाला डेली यूजचे. एवढे बी सेंटेन्स केले तुम्ही डेली यूज साठी तर भरपूर झाले. तुमची इंग्लिश पक्की होऊन जाते. एवढ्या बाहेरचे, त्याच्या बाहेर सेंटेन्स असं बोलत नाही इंग्लिश मध्ये. हे बघा दिलंय तुम्हाला आता, इथून इथूनच चालू झाला. ए म्हणजे आपला अफर्मेटिव्ह, एन म्हणजे निगेटिव्ह, आय म्हणजे इंटरॅगेटिव्ह. सिंपल आहे, आपण शिकलोय. आय कॅन हेल्प यू, मी तुला मदत करू शकतो. आय कॅन नॉट हेल्प यू, मी तुला मदत करू शकत नाही. कॅन यू हेल्प मी, तू मला मदत करू शकतो. हे बघा पुन्हा एकदा लक्षात घे. अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी वाक्य. आय कॅन हेल्प यू, मी तुला मदत करू शकतो. आय कॅन नॉट किंवा कांट हेल्प यू, मी तुला मदत करू शकत नाही. कॅन यू हेल्प मी, तू मला मदत करू शकतो का? एक सेंटेन्स येतो मला अफर्मेटिव्ह. पुढे मध्ये तर आपलं काय? आय कुल्ड हेल्प यू म्हणजे काय? मी तुला मदत करू शकत होतो. काल बघितलं आपण शकत होते. आय कुड नॉट हेल्प यू, मी तुला मदत करू शकत नव्हतो. आणि कुल्ड यू हेल्प मी, आता इथं काय? तुम्ही मला मदत करू शकता का? बघा इथं कुल्डचा मिनिंग चेंज झाला, हे लक्षात ठेवा. ओके, इथं रिक्वेस्ट आली, हे दोन वेगळे आहेत. हे रिक्वेस्ट साठी आपण वापरू राहिलो, ते भूतकाळासाठी होतं आपलं पुढं कालचं, हे लक्षात ठेवा. नाही तर मग तुम्ही असं घेऊ शकता, जर तुम्ही रिक्वेस्ट साठी वापरत असाल तर पुढचा अर्थ शकतो पण घेऊ शकता. आय कुड हेल्प यू, मी तुला मदत करू शकतो. आय कुड नॉट हेल्प यू, जर रिक्वेस्ट म्हणून वापरत असाल तर, कळलं ना? रिक्वेस्ट म्हणून वापरत असाल तर तुम्ही पुढचा अर्थ शकतो सुद्धा घेऊ शकता. कॅन सारखा, आय कुड नॉट हेल्प यू, मी तुला मदत करू शकत नाही. कुड यू हेल्प मी, तुम्ही मला मदत करू शकता का? ओके, कृपया तुम्ही मला मदत करू शकता का? याचा मिनिंग तसा होईल. वापरण्यावर डिपेंड आहे. तशी तर बघा मेचा आता, यू मे कमिंग, तुम्ही आत येऊ शकता. यू मे नॉट कमिंग, तुम्ही आत येऊ शकत नाही. मी आय कमिंग, मी आत येऊ शकतो का किंवा येऊ का, असं मिनिंग होत. चल खाली बघा स्पोकन इंग्लिशच्या टिप्स आहे, तुम्हाला काही चेक करून घ्या फ्रेंड्स इथं. आता बघा, कॅन यू हेल्प मी, एक सेंटेन्स घेतलाय आपण इथं. कॅन यू हेल्प मी, मी तुम्ही मला मदत करू शकता का, है ना? तू मला मदत करू शकतो का? टीचर म्हणताय इथं काय आपलं बघा, कुल्ड यू, टीचरला आपण काय म्हणतो? कुल्ड यू एक्सप्लेन दिस लेसन, हे वाक्य बरोबर टीचर. टीचर लेवलवर तुम्ही हे बोलू शकता, कारण टीचर तुमचे फ्रेंड पण असतात आणि हे पण असतात, म्हणजे तुमचे हा हा कोच पण असू शकतात किंवा प्रिन्सिपल लेवलला पण असू शकतात, असं धरून चला आपण. म्हणजे तुमच्यापेक्षा ते थोडेसे, दोन्ही पद्धतीने तुम्हाला टीचर लोक यूज करतात. एक तुम्ही फ्रेंड सर्कल राहता टीचर सोबत, आणि थोडं ऍज अ प्रोफेशन लेवलला पण यूज करू शकता. जसे तुम्ही कुल्ड यू एक्सप्लेन दिस लेसन जरी म्हटलं तरी चालतं. तुम्ही मला हा लेसन समजून सांगू शकता का, एक्सप्लेन करू शकता का? ओके, असं म्हणू शकता. हे टीचर लेवलला झालं, हे फ्रेंड लेवलला झालं. बघा दिलं इथं फ्रेंड्स, हे फ्रेंड लेवलला तुम्ही काय बोलू शकता? फ्रेंड लेवलला कॅन कॅन यू हेल्प मी. टीचर लेवलला काय बोलायचं आपल्याला? कुड यू एक्सप्लेन दिस लेसन,
आता प्रिन्सिपल आणि मॅनेजर आहे, याला तुम्ही वापरू शकता मे आय कमिंग सर. कळलं का? याला मे वापरायचं, प्रिन्सिपल मॅनेजर आपले औपचारिक आहे, आपल्या ओळखीचेच नाही ती. मग तुम्ही कसं काय डायरेक्ट कुड वापरशाल? टीचर तुमच्या आहेत ना, परिचयचे आहेत, तुम्ही बघता त्यांना दररोज, म्हणून कुड वापरायचं. ना मे वापरायचं ना कॅन वापरायचं, कुड वापरायचं. आणि जास्तच फ्रेंड सर्कल जर म्हणले टीचर तर मग कॅन वापरायचं. पण ते जरा थोडंसं अनऑब्झर्वेशन बाहेर जात टीचर लोकांना, रिस्पेक्टला ते नको आपल्याला, हे का नाही? म्हणून कुड ठीक आहे, आपण कुड वापरू शकतो तिथं डायरेक्ट. ओके, कळतंय का? बघा पुन्हा आता एकदा सांगतोय, फ्रेंड सर्कलला सांगतं कॅन वापरा, टीचर लेवलला असतं कुड वापरा, प्रिन्सिपल मॅनेजर लेवलला असतं तर मे वापरा. ओके, सगळ्यात जास्त पोलेट पोलेट ऑर्डर बघा, पोलेटनेस ऑर्डर कोणकोणती आहे? सगळ्यात बेस्ट लेवलला मे, 2 नंबरला कुड, आणि लास्ट नंबरला काय आपलं कॅन आहे. कळालं का? सहसा आपण कुड मध्ये सेंटेन्स बोलले पाहिजे सहसा तरी. मे ठीक आहे बाबा, मेलेच औपचारिक होऊन देईन आपल्याला, लेच रिस्पेक्ट होऊन देईन, बरोबर ना? पण ते आपल्या इकडं तेवढं कॅन कुड पकडत नाही. पण जर प्रोफेशनल लेवल गेलं तुम्हाला कुड आणि मेच वापरणार. कॅन ठीक आहे, फ्रेंड लेवलला आपण वापरू शकतो. हा, जर तुम्हाला टीचर म्हणले यू कॅन यूज कॅन तर ठीक आहे. सर हा बोला ना. सर मला फोन येतोय, 2 मिनिटाच्या नंतर कोण आहे? परत प्रशिक्षक जॉईन आहे का? करू. कोणाचा आवाज येतोय? मला आवाज येतो. कोण आहे? कंटिन्यू. ओप्पो कोण आहे आता हे? मला आवाज क्लिअर येत नाही बेटा तुझा. ठीक आहे, चला पुढे बघू आपण. इथे काय दिलं आपल्याला खाली? आता तेच वाक्य आहे, याला 1 स्टार दिलाय, कॅन यू हेल्प मीला, दिसतोय का? फ्रेंड सर्कल नॉर्मल. कुड यू हेल्प मी, 2 स्टार. डबल डबल तेच तुम्हाला समजून सांगतोय मी. मे अक्स अक्स फॉर हेल्प युअर युअर हेल्प, 3 स्टार. मे अक्स है ना, मी विचारू शकतो का फॉर युअर हेल्प, है ना? फॉर युअर हेल्प कळतं ना, तुझ्याकडे मी मदत घेऊ शकतो, साठी मदत करू शकतो. मे अक्स मी काय विचारू विचारू शकतो फॉर युअर हेल्प, हेल्प साठी मी विचारू शकतो का? कळलं का? त्याला साधा भाषा म्हणतो, मी तुला तुम्हाला मदत करू शकतो का? सॉरी सॉरी, मी तुला मदत मी आय अक्स मी विचारू शकतो का फॉर हेल्प, तुझ्या मदतसाठी विचारू शकतो का, म्हणजे तुझी मदत करू शकतो का, सिंपल लँग्वेज मध्ये, जास्त हार्ड मध्ये जायचं. हे बघा इथं 100 डेली यूज रिक्वेस्ट सेंटेन्स दिले आहे तुम्हाला इथे. काही कॅनचे, काही कुडचे, काही मेचे. 1 ते 40 पर्यंत कॅनचे सेंटेन्स आहे, तुम्ही इथं वापरू शकता. हे बघा इथं पुरं दाखवून देतो. कॅन यू हेल्प मी, याला जायचं, याचा मिनिंग घ्यायचा, गुगलवर जा, मिनिंग काढा, मराठीत काढा, हिंदीत काढा, कसा काढायचा का बघा. किती सिंपल सेंटेन्स आहे ना. आपण म्हणतो ना कॅन यू ओपन द डोअर, तू दरवाजा उघडू शकतो का? कॅन यू क्लोज द विंडो, डेली सेंटेन्स आहे आपले. तू खिडकी उघडू शकतो का? बघा स्कूलमध्ये आपण मित्र मित्र मैत्रिणीला पेन मागतोच ना, कॅन यू गिव्ह मी पेन, तुम्हाला पेन देऊ शकते का? बघा ना, कॅन यू कॉल मी लेटर, तुम्हाला नंतर फोन करू शकतो का? डेली इंग्लिश सेंटेन्स आहे. कॅन यू वेट फॉर मी, तू माझी वाट बघू शकतो का? कॅन यू एक्सप्लेन दिस, तुम्हाला हे समजून सांगू शकतो का? बघा ना, कॅन यू ब्रिंग सम वॉटर, तू थोडं मला पाणी आणू शकतो का? कॅन यू सेंड मी दिस फाईल, तुम्हाला ही फाईल पाठवू शकतो का? दररोजचे सेंटेन्स आहे आपले. कॅन यू स्पीक स्लोली, तू जरा हळू बोलू शकतो का? कॅन यू रिपीट दॅट, तू ते रिपीट करू शकतो का? बघा मी तुम्हाला 11 सेंटेन्स असे सांगितले, तर तुम्ही हे सेंटेन्स राईट डाऊन करून घ्यायचे सगळे आपल्या बुक्स मध्ये. ज्याचा मिनिंग कळाला नाही तुम्ही मला विचारू शकता. ओके, हे बघा हे पूर्ण सेंटेन्स आहे. हे कॅनचे झालेले झाले, खाली येते कुड. बघा, कुड मध्ये प्लीज शब्द वापरायचा आहे. आता काही ठिकाणी वापरायला नाही या सेंटेन्स मध्ये, पण आपण आवर्जून वापरायचं. कुड यू हेल्प मी प्लीज, सवय लावून घ्यायची. कुड यू ओपन द डोअर प्लीज, कुड यू एक्सप्लेन दिस लेसन प्लीज, किंवा असंही म्हणू शकतो मी, प्लीज इथं वापरा. कुड यू, कुड प्लीज हेल्प, कुड यू सॉरी कुठे गेलो मी, इथं बघा कुड लिहिलं मी इथं, कुड प्लीज यू हेल्प मी, कोणी असंही म्हणतं, किंवा कोणी असंही म्हणतंय
प्लीज कुड यू हेल्प मी. सेंटेन्स बरोबर आहे. कोणी हेल्प प्लीज हे लास्ट लावतंय, कोणी समोर लावतंय, कोणी पुढच्या नंतर लावतंय. तुम्ही कसं बी वापरा. समोर लावा हे प्लीज, एक तर समोर लावा इथं, प्लीजच्या समोर इथं लावा, किंवा कुड नंतर लावा, तर लास्ट लावा, काही फरक पडत नाही. कुड यू हेल्प मी प्लीज, कोणी असं म्हणतंय, कोणाला असे म्हणायचं प्लीज कुड यू हेल्प मी, प्लीज कुड यू ओपन द डोअर, हे बी बरोबर आहे. किंवा हे पण आपण म्हणलो कुड यू ओपन द डोअर प्लीज, हे पण बरोबर आहे. कुड यू एक्सप्लेन दिस लेसन प्लीज, कुड यू गिव्ह मी सम ॲडवाइस प्लीज. ॲडवाइस म्हणजे काय, मला काही सल्ला देशील का तू, आपण असं म्हणतो. कुड यू वेट अ मोमेंट, थोडा वेट करशील का, असं मग आपण. कुड यू रिपीट द युअर नेम, तुझं नाव रिपीट करशील का, कृपया तुझं नाव रिपीट करशील का, कृपया लिहायचं मराठीत. हे झाले जास्त रिक्वेस्ट, रिक्वेस्ट झाली. जसं पुढे म्हणलं मी आणखी, कुड यू टेल मी द आन्सर प्लीज, तू मला आन्सर सांगशील का. कळतंय ना, सिंपल सिंपल एकदम, जास्त हार्ड काहीच नाही. हे सगळे कुडचे सेंटेन्स आहे, दररोज आपण बोलतो सेंटेन्स आहे. म्हणजे सर पुढे बोलतो, तुम्ही नोटीस करा. मी असे सेंटेन्स काढले ते 100, याच्यातले दररोज तुम्ही कोणते ना कोणते सेंटेन्स बोलता म्हणजे बोलता. तर प्रॅक्टिस करा बोलण्याची. मिरर मध्ये जायचं, मिरर मध्ये पाहायचंय, प्रॅक्टिस करायची, जीभ वळवायची आपली. तुम्ही 100 सेंटेन्स जर प्रॅक्टिसला घ्यायचे तर बघा ना, तुमची जीभ वळून जाईल आणि आरामशीर इंग्लिश तुम्हाला सोपी होते. बघा इथं खाली मेचे सेंटेन्स किती दररोज वापरतो आपण. मे आय कम इन, मे आय सीट हिअर, आहे का नाही दररोज सेंटेन्स. मे आय सीट हिअर, मी ते बसू शकतो का. मे आय आस्क क्वेश्चन, मी एक प्रश्न विचारू शकतो का. मे आय यूज युअर फोन, म्हणतो ना आपण, मी तुमचा फोन यूज करू शकतो का. मे आय हेल्प यू, मी तुमची मदत करू शकतो का. मे आय लिव्ह नाऊ, मी आता सोडून जाऊ शकतो किंवा जाऊ शकतो का. मे आय जॉईन यू, आहे का नाही, मी तुम्हाला जॉईन करू शकतो का. मे आय टेक युअर बुक, मी तुमचं बुक्स घेऊ शकतो का. मे आय स्पीक विथ यू, मी तुझ्यासोबत बोलू शकतो का. मे आय ओपन द विंडो, मी खिडकी उघडू शकतो का. मे आय क्लोज द डोअर, मी डोअर क्लोज करू शकतो का. मे आय ड्रिंक सम वॉटर, मी थोडं काही पाणी पिऊ शकतो का. बघा ना, आता पेनचं मागितलं, मी आय बॉरो युअर पेन, मला तुझा पेन मिळू शकतो का. आधी ऊस न म्हणून जागा, आहे का नाही. बॉरोचा करा ऊस नाही घेणे होतो, ऊस नाही म्हणत बरं वाटत नाही ना इंडियन मध्ये. आपण म्हणतो मी आय बॉरो पेन युअर पेन, मला तुझा थोडा पेन मिळू शकतो का. कळलं ना. ही झाली जास्त रिक्वेस्ट मेच्या अर्थाने. असे तुम्ही 100 सेंटेन्स रायटिंग घ्या बुकमध्ये आणि ते बोला, स्पीकिंग करा, तर ते लक्षात येईल तुम्हाला व्यवस्थित. जसं मी सेंटेन्स आहे, हीच आपण डेलीची इंग्लिश वापरतो. बघा इथे शॉर्टकट मध्ये, आता इथं खाली आपण चेक करू 100 सेंटेन्स आपले होते. इथे बघा, कॅन यूचा अर्थ तुम्ही, करशील, हे बघा तू करशील का. इथं बघा, जर तुम्ही तू वापरशान, कॅनूचा अर्थ काय आहे, जर तुम्ही तू वापरशान तर करशील का, हे लिहायचं, तू करशील का. आणि जर तुम्ही वापरशान, तुम्ही कराल का, असा मिनिंग घ्यायचा. तू किंवा तुम्ही करशील किंवा कराल का, कॅन यूचा मिनिंग. कुड यूचा मिनिंग काय आहे, कृपया तुम्ही कराल का, कृपया तुम्ही कराल का. मे आयचं मिनिंग काय, मी करू का, डॅश डॅश मी करू का. जसं इथं म्हणलं मी कॅन यू, सांगा एखादा अर्थ, कॅन यू गो, तू जाशील का, गुपचाप घरी जाशील का, असं आपण म्हणलोय. कुड यू गो टू, कुड यू गो प्लीज, तू आता, कृपया तू आता जाईल, असं मिनिंग. आता इथं मे आय, हे आपण आपल्यासाठी वापरतो. इथं यू बी घेऊ शकतो मी. जसं इथं काय म्हणलं, मी आय गो, मी जाऊ का आता, असं म्हणू शकतो आपण. मग लक्षात ठेवा, कॅन हे सिम्पल, पुढे मिडल लेवलला, मे हे जास्त हाय लेवलला वापरायचं. झालं असं, पीडीएफ संपली. एकदम सिंपल आहे. दररोजचे 15-20 मिनिटं बी दिले तुम्ही तर तुमचं आरामशीर काम होते. ओके, बघा, आता काही अडचण असेल तर मला विचारा. वाटतंय काही अडचण, पण मला याच्या संदर्भात अडचण पाहिजे तुमची. कॅन होल्ड मी, बघा, अडचण असेल तर विचारा, नसेल तर ठीक आहे, हरकत नाही. आपण काय इंग्लिश टू इंग्लिश शिकत नाही, मराठी टू इंग्लिश शिकतोय. बेस्ट एकदम. आपली भाषा आपल्याला म्हणजे प्रेमच पाहिजे, आहे का नाही, तशी गोष्ट आहे. बघा, अडचणात विचारा काही असले तर.
नाही तर ठीक आहे मग. चला, सर्वांना कळालं असेल तर चॅटमध्ये टाका, थम्स अप टाका आपला कंपल्सरीचा, किंवा यस टाका. डिड यू अंडरस्टँड विचारलं तुम्ही मला, डिड यू अंडरस्टँड, तुम्हाला समजलं का? यस मध्ये टाका समजलं असेल तर. नाही तर मी टाकतो इथं तुम्हाला, इथं चॅट मध्ये तुम्ही मला टाका यस यस सर. डिड यू अंडरस्टँड टाकले बघा तुम्हाला चॅट मध्ये, सांगा मला. येस येस टाका समजलं असेल तर. ही पीडीएफ तुम्हाला ग्रुपवर येऊन जाईल. रेकॉर्डिंग सुद्धा आपल्या ग्रुपवर येऊन जाईल. जर रेकॉर्डिंग जर एचडी मध्ये असेल तर युट्यूबवर पाहून घ्या. ओके. कारण सहसा कधी मोबाईल सपोर्ट करत नाही, मग त्याच्यावर बघून घ्यायची. चला, समजलंय सर्वांना? चला, मी लेक्चर एंड करतोय, मग समजलं असेल तर काय प्रॉब्लेम.